नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बायोगोपी या चॅनलवरती। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे। यंदा शोमध्ये एकूण 15 स्पर्धकांनी प्रवेश घेतलेला आहे। सोशल मीडियावरून घराघरात पोहोचणारी रील स्टार अंकिता वालवणकरांनी सुद्धा या नव्या पर्वात एंट्री घेतलेली आहे। मालवणी चेडू बिग बॉसच्या घरामध्ये गेल्याने तिच्या चाहत्यामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे। अंकिता वालवणकर हिचे पूर्ण नाव अंकिता प्रमोद वालवणकर आहे। तिचे वय 29 आहे। अंकिता सिंधुदुर्ग येथील आहे। अंकिताने सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे। अंकिताने MITM या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे। अंकिता वालवणकर ही कंटेंट क्रिएटर, बिझनेस वुमन तसेच ब्लॉगर आहे। अंकिता वालवणकर हिच्या कोकण हार्ट गर्ल या इंस्टाग्राम अकाउंटवरती 500K+ फॉलोअर्स आहेत। अंकिताचे वालवणकर रेस्टॉरंट नावाचे मालवण येथे स्वतःचे रेस्टॉरंट आहे। अंकिता वालवणकर ही खूप जास्त शिस्तीत वाढलेली आहे। तिच्या घरातील वातावरण हे खूप जास्त कडक होते। अशा वातावरणात अंकिता 16 वर्षाची असताना प्रेमात पडली। तिच्या मुलाच्या प्रेमात पडली। तो मुलगा तिच्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा होता। 18 वर्षाची झाल्यानंतर अंकिता त्या मुलासोबत पळून गेली व त्याच्यासोबत राहू लागली। 1 ते 1.5 महिन्यात तिला तिची चूक समजून आली। अंकिताला त्या मुलाने खूप त्रास दिला। तो तिला मारायचा, शिवा द्यायचा आणि त्यामुळे खूप मानसिक तिला त्रास व्हायचा। या सगळ्यात त्या मुलाच्या आईने अंकिताला शिक्षण पूर्ण घेण्याचा सल्ला दिला आणि ती तिला कायम सपोर्ट करायची। 1.5 वर्ष हे सगळं सहन केल्यावर तर अंकितांनी या नात्यातून बाहेर पडायचा विचार केला व आपल्या आईवडिलांकडे परत जाण्याचा निर्णय केला। त्यावेळी तिच्या आईवडिलांनी तिचा स्वीकार केला आणि तिने ते नाते तोडले। या सगळ्या गोष्टीतून अंकिताला बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर खूप कष्ट करून अंकिताने कोकण हार्टेड गर्ल ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। यानंतर अंकिताने सुरुवातीला टिकटॉकवरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण थोड्याच दिवसात टिकटॉक बंद झाले। त्यानंतर तिने इंस्टाग्राम या ॲपवरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली। तिने एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये अंकिताने आपल्या वडिलांना ब्रँडेड शर्ट गिफ्ट केलेला होता व तो व्हिडिओ खूप व्हायरल होऊ लागला। त्यातून अंकिता व्हायरल होऊ लागली व कोकण हार्टेड गर्ल या नावाने फेमस झाली। या जर्नीमध्ये तिला खूप प्रॉब्लेम आले, तिला खूप ट्रोल करण्यात आलं, पण तरीही ती या प्लॅटफॉर्मवरती टिकून राहिली। असे अंकिताचे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले। आजकालच्या तरुण मुलींनी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवणकर हिच्या प्रेम कहाणीतून अनुभव घेण्याची गरज आहे। मुलींनी भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतो याची जाणीव करून देणारी कोकण हार्टेड गर्ल अंकिताची प्रेम कहाणी आहे। या आजच्या जनरेशनमधील मुलींनी एकदा निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला पाहिजे, तसेच आपल्या आईवडिलांचा सल्ला घेतला पाहिजे। अंकिता सध्या बिग बॉसमध्ये खेळ चांगला खेळते। इतकेच नव्हे तर ती घराची पहिली कॅप्टन झाली आहे। अंकिताने एकेकाळी बिग बॉस मराठीमध्ये जाण्यास नकार दिला होता, तरीसुद्धा मात्र ती बिग बॉस मराठीचा नवीन सीझन गाजवताना दिसते। याशिवाय घरातील पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान तिला मिळाला, त्यामुळे तिचे चाहते नक्कीच आनंदी झाले असतील। जर तुम्हाला ती आवडत असेल तर प्लीज तिला सपोर्ट करा, प्लीज तिला वोट करा आणि बिग बॉस शो तिला जिंकवा।